घर सांभाळायचं, समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टॅकल करायचं, पुन्हा कुणाला टॅकल करायचं. सर आम्ही 10 पायऱ्या आम्ही स्टेप्स ओलांडून सीईटी देऊन नेट सेट सगळं देऊन आम्ही इथपर्यंत येतो. सर हा सगळ्यांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे. सर बस झाले सर, आम्हाला थकून गेलो होतो आम्ही सगळे. कसं सांगाव सर या सरकारला. आम्ही 24 तारखेला एक्झाम दिली, 2019चा पेपर रिटर्न केला त्याने. ते पेपर पण रद्द करण्यात आला. आज जो पेपर दिला असा ज्या सी आणि डी ला सील नाहीये, ए आणि बी ला सील आहे. आणि सी आणि डी चा पेपर पूर्ण झेरॉक्स पेपर आहे, काही काहीला सील नाहीये. एवढी सगळी तुम्ही मेहनत घेतली, अभ्यास केला असेल, तयारी केली असेल. सर माझं पूर्ण ऐकून घ्या तुम्ही. 13 आणि 14 क्वेश्चन आहे सर. इंग्रजीचा पूर्ण पेपर ते क्वेश्चन 13 आणि क्वेश्चन 14 वेगळा. मराठीचा पण 13 आणि 14 वेगळा. आम्ही कुठली प्रश्नपत्रिका सोडवायची, मराठी सोडवायची का इंग्रजी सोडवायची. एक तरी ही अन्यायकारक एक्झाम आमच्या सगळ्यांवर लादून ठेवलेत. घर सांभाळायचं, समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टॅकल करायचं, पुन्हा कुणाला टॅकल करायचं. सर आम्ही इव्हन एवढे विद्यार्थी इतक्या दुरून दुरून येत आहेत. आज संप आहे, कोण कसं जाणार हे ना आहे का काहीतरी. एक तरी हे लोक आमच्यावरती 10 पायऱ्या आम्ही स्टेप्स ओलांडून सीईटी देऊन नेट सेट सगळं देऊन आम्ही इथपर्यंत येतो. सर चालणी परीक्षा मुलाखती देऊन आम्ही इथपर्यंत येतो. आमचा काय गुन्हा आहे, आमच्यावर काय याने आम्हाला त्रास द्यायचं ठरवलेले आहेत. एक तरी सर सगळ्यात सांगू का, एक मुलांना त्यांना सांभाळून दाखवा. मीच विचारते त्यांना परीक्षा कसं द्यायची राहते. त्यांनी आम्हाला एकतरी युजीसीच्या अधिकृत नियमानुसार आमची सरसकट फेलोशिप दिली पाहिजे, नोंदणी दिनांकापासून दिली पाहिजे आणि हा सगळ्यांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे. सर एवढी कळकळीची विनंती. आता बस झाले सर, आम्हाला थकून गेलो होतो आम्ही सगळे, थकून गेलो. ताई थोडं आवरा स्वतःला, तुमच्याकडे तुमचं बाळ आहे, थोडं आवरा तुम्ही स्वतःला. एक मिनिट तुम्ही आवरा तुमच्या स्वतःला. तुमच्याकडे तुमचं बाळ आहे. जन्मून काय फायदा आहे, उच्च शिक्षण जाते. ऐका ना मला तुम्ही थोडं सविस्तर सांगा की तुम्ही कुठून आलेला आहात आणि या फेलोशिप साठी तुम्ही कितव्यांदा प्रयत्न करतात. सर आम्ही ऑलरेडी पेट एक्झाम क्लिअर झालेली आहे सर. त्याच्यासोबत सेट एक्झाम जरी क्लिअर केलेली आहे. इव्हन मुलाखत द्या, तिथली पायऱ्या ओलांडा, तिथे सगळ्या चालण्या परीक्षा द्या. तेवढं होऊन आम्ही सिनॉप्सिस कन्फर्म करून RRC ची मुलाखत पूर्ण करून आम्ही इथपर्यंत येतो. सर नगरहून येणं जाणं एवढं सोपं आहे का. तुम्ही अहमदनगरवरून आलेला. हो सर. किती महिन्यांचं आहे बाळ. हा 1 वर्षाची मुलगी आहे सर. माझ्या मुलाची, एका मुलाची सर्जरी झाली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करताना माझ्या मुलाची सर्जरी झालेली होती, तरी आम्ही बसलो. सर आमचं काय चुकलाय सर, सगळ्यांनी सांगा तुम्ही आम्हाला. सांगा की तुम्हाला जर फेलोशिप मिळाली तर ती किती मिळणार आहे, म्हणजे एका वर्षाला किती, काय त्याचा क्रायटेरिया ठरलेला आहे. सर मंथली आम्हाला 37,000, नवीन नियमानुसार 37,000 आम्हाला देणार आहेत GRF आणि SRF ते कन्वर्ट होऊन देतील. सर पण ते सुद्धा द्यायला त्यांना आनाकानी करत आहेत, टाळाटाळ करत आहेत. काय प्रॉब्लेम आहे सर. एक तरी सगळ्यात संशोधनाचा ना महाराष्ट्रात 0.8% आहे सर संशोधनकर्त्यांचा. आपल्याकडे उच्च शिक्षणामध्ये म्हणजे आपण म्हणजे बोंब आहे म्हटलं तरी सुद्धा अतिशयोक्ती ठरणार नाही.